अरे बबन, ते काय चाललंय काय? त्या कर्णिकांच्या गाडीची काच फुटली, त्याची चौकशी कधी थांबणार आहे? अहो पण त्यांचं नुकसान झालं ना, आणि कळायला नको का कुणी गेलंय ते? अरे मग तू कशाला असतो तिथे? तुझी ड्युटी असते ना. अरे असं सगळं केल्यानंतर गाडीच फुटणार. तरी नशीब गाडीची काचच फुटली. तोंडाला काळापासून मिरवणूक नाही काढली कुठे. हो साहेब, काय बोलताय तुम्ही? आणि साहेबांवर तुम्ही आरोप करता ना, ते अजून सिद्ध झालेलं नाही, कळलं ना? अरे पण लोकांनी ठरवलं ना त्यांना गुन्हेगार, आणि म्हणून गाडी फोडली. आणि तू सगळ्या गावभर फिरतोयस, संशयाच्या ह्याच्यामध्ये लोकांना विचारतोयस काय झालं म्हणून. त्याच्यामध्ये ते पत्रकार आले आणि त्याच्यात तुझा त्रास. अरे राघव, इकडे इकडे. त्या बाबांना जरा समजाव, तुमच्या गाडीची काच फुटली म्हणून सोसायटीच्या लोकांना त्रास देतोय आणि सगळ्यांवर संशय व्यक्त करतोय. बाबा मी तुला सांगितलं होतं ना या विषयामध्ये पडू नकोस म्हणून. पण साहेब माझं काम आहे ना ते. राघव, तुझ्यामुळे या सोसायटीतल्या लोकांना किती त्रास होणार आहे. ते पत्रकार येऊन गेले, टीव्हीवर सोसायटीची शोभा झाली. आता तुझ्या गाडीची काच फुटली, उद्या सोसायटीचे लोक तुझ्या घरावर दगड मारायला कमी नाही करणार. हो काय बोलताय काय तुम्ही? अरे बरोबरच बोलतोय. ते मोर्चा यायचा. राघव, तुझ्यामुळे या सोसायटीतल्या लोकांना जर त्रास झाला ना, तर तुला हे घर खाली करावं लागेल. घर खाली करा म्हणजे? काय बोलताय तुम्ही? मी ते भाड्याने राहत नाही, माझ्या मालकीचं घर आहे. आणि असं कसं काय बोलू शकता तुम्ही? हे बघ, तू काही कर, घर विक, भाड्याने दे, नाही तर दुसरीकडे जाऊन राहा. सोसायटीला कुठल्या प्रकारचा त्रास होता का म्हणा ही नोटीस घे. आपल्या सोसायटीतल्या लोकांना माझ्यामुळे त्रास होणार नाही याची खबरदारी मी घेतोय ना. पण तुम्ही असं कसं काय लगेच घर खाली करायला सांगू शकता आम्हाला? ते बाकी काही माहिती नाही, सोसायटीला तुझा त्रास होतोय. हे बघा सेक्रेटरी, या सोसायटीमध्ये मी गेले कित्येक वर्ष राहतोय, तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि तुम्ही घर खाली करायला सांगता आम्हाला? अहो समजून घ्या ना, काय बोलताय तुम्ही? हे बघ, आम्ही तुला मुद्दा म्हणून जा म्हणून सांगत नाही आहोत. परिस्थिती तशी आली आहे. सोसायटीतल्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास नको व्हायला. सोसायटीतल्या इतर लोकांना अजिबात त्रास होऊ नये यासाठी मी बरोबरी प्रयत्न करतोय की नाही. आता ते पत्रकार आले होते, तुम्हाला सगळ्यांना त्रास होऊ नये म्हणून मी बराबरीने त्यांना परत पाठवले. ते पुन्हा इकडे येणार नाहीयेत. आपल्या सोसायटीतलं ते घर भाड्याने दिलं जात नव्हतं, मी घेतलं ना ते. अजून काय पाहिजे? हे बघ, तरीही सोसायटीला तुझ्यामुळे त्रास होतोय. हे बघा, हे जे काय प्रकरण आहे त्याचा मी सोक्षमोक्ष लावणारच आहे लवकरच. आणि हे असल्या नोटीस आम्हाला पाठवू नका घर खाली करण्यामध्ये. खरंय? नाही नाही नाही, राघवने जे केलं ना ते योग्यच केलं मला वाटतं. नाही आई, पण मला असं वाटतं की दादाने अजून काही दिवस थांबायला हवं होतं. अगं आज ना उद्या त्या योजनाने कंप्लेंट केलीच असती ना. मग इतके दिवस थांबलो ना, काय झालं? काही पडलं पदरात? हे बघ, वर्षा राघव वकील आहे, त्यांनी सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून ते सगळं ठरवलं असणार ना. पण आता पोलीस कंप्लेंट केल्यावर केस कोर्टात जाणार. आणि मी असं ऐकलंय की अशा प्रकरणामध्ये कोर्ट हे बायकांचीच बाजू ऐकून घेतं. वर्षा, भाऊ वकील आहे तुझा, त्याच्या बुद्धीवर विश्वास ठेव. त्याच्याकडे असे मुद्दे आहेत की त्या मुद्द्यावर तो भांडू शकतो. मी काय म्हणतो, मी राघव दादांसोबत पोलीस स्टेशनला जाऊ? नाही म्हणजे कसं आहे की राघव दादांनी पोलीस कंप्लेंट केली आणि पोलीस त्यांचीच उलट तपासणी घ्यायला लागले तर? अरे दादा गेला पण असेल एव्हाना. नंदुराव, राघवला कायदा सगळा कळतो. तो कंप्लेंट करून पोलिसांना सगळं नीट गोष्टी समजावून सांगणार आहे ना. आनंदी, तू कसला विचार करतेस? इतके दिवस झाले योजनाने पोलिसात जाऊन तक्रार केली नाहीये. ह्याच्या मागे ना नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. पण आता यांनी पोलिसात तक्रार केली आहे आणि ती तक्रार आपल्याला मागे नाही घेता आली तर? खाली असतील कदाचित, बघते मी, बोलते यांच्याशी. आलेच आई? तू का आलीस खाली? घरी काय झालंय का? नाही, काही नाही झालंय. मी काय म्हणते, पोलिसात नका जाऊ. का? मला असं वाटतं आपण ना आधी योजनाशी बोलायला हवं. आनंदी, त्या मुलीने तुझ्या नवऱ्यावर नको ते आरोप केले, त्याच्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाला वाटेल ते सहन करावं लागतंय. आणि तू म्हणतेस तिच्याशी जाऊन मी बोलू? नाही नाही, हे बघा, तिने ना आतापर्यंत तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार नाही केली. याचा अर्थ तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू आहे. आपल्याला आधी तिच्याशी बोलायला हवं. नाही आनंदी,
आता त्या मुलीशी जाऊन बोलणं म्हणजे हार पत्करण्यासारखं आहे. तुझी इच्छा आहे की तुझ्या नवऱ्यावर नको ते आरोप करणाऱ्या मुलीच्या समोर जाऊन मी हात टेकावेत? नाही नाही, तसं नाही म्हणत त्यांनी. पण मला काय वाटतंय की हे प्रकरण जर पोलिसात गेलं ना तर मग आपल्याला मागे नाही फिरता येणार. तुम्हीच मला म्हणालात ना हिने तक्रार केली नाही म्हणून तुम्हाला यामिनीताईंची केस लढता येणार आहे. मग कशाला जायचंय हे पोलिसात? सगळं आधीचं होतं, आता नाही. आता जे काय आपल्याला सहन करावं लागतं ना तिच्यामुळे नाही. आनंदी आता पाणी डोक्यावरून निघून गेलेलं आहे, आता नाही. तुम्ही जरा शांततेवर विचार करून बघा ना. हॅलो, काय झालं? हॅलो राघव, अरे कुठे आहेस बाबा तू? आता तुम्ही सुद्धा पोलिसात जाऊ नको, तक्रार करू नको हे सांगायला फोन केलाय? अरे ते नाही रे बाबा, आपल्या घरातले लाईट गेलेले आहेत. वर्षा आणि नंदू होते ना तेव्हा लाईट होते, ते गेले आणि हे असं झालंय. काय मध्येच बाजूला व्हा. मला बघू दे ना. लोकांकडचं लाईट आहे, आपल्याकडचं लाईट नाहीये. हे बघ, तुझ्या आईनं बोंबाबोंब करून घर डोक्यावरती घेतलेलं आहे. तू ऐकतोयस ना? ये लवकर. बाबा मी येतोय घरी, थांबा. काय झालं? आपल्या घरच्या लाईट्स गेल्या. काय? अख्ख्या सोसायटीची लाईट आहे, बघतेस तू. आज सेक्रेटरी मला आताच भेटला होता. मला काय म्हणे, घर खाली करा. मी तयार झालो नाही म्हणून त्याने आपली लाईट कापली. चल तू. अहो 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 तुम्ही जरा शांततेत बोला बरं. काय शांततेत बोलू? किती सहन करायचं? लाईट कापतात म्हणजे काय? नाही नाही, अरे काय आहे? अरे जरा धीर धर ना. अरे जेवायला बसलो होतो आणि ठरला होता ना की आता तुम्ही कुठल्या प्रकारचा त्रास देणार नाही म्हणून. मग हे जेवणावरनं कशाला डिस्टर्ब करताय? बाहेर या, मला तुमच्याशी बोलायचं. बाहेर या. जे काय असेल ते इथे बोल. हे बघा, तुमच्या घरातल्या मला त्रास द्यायचा नाही. बाहेर या. बोल. काय प्रकार आहे हा? घर खाली करण्यासाठी मी तयार झालो नाही म्हणून तुम्ही असा त्रास देणार? तर काय त्रास दिला? काय त्रास दिला? तुम्ही कंप्लेंट केली की माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो म्हणून तुम्ही मला नोटीस पाठवली की घर खाली करा. या सगळ्या गोष्टी मी सहन केल्या, चालवून घेतलं. पण आता हा काय प्रकार आहे? तुम्ही माझी लाईट कापलीत? कोणी अधिकार दिला तुम्हाला? एक लक्षात घ्या, हे मालकीचं घर आहे माझ्या. वीज बिल मी नियमित भरतो म्हटल्यानंतर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट सुद्धा माझी लाईट कापू शकत नाही. मग तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुम्हाला चांगला माहिती आहे माझ्या घरामध्ये 2 म्हातारी माणसं राहतात, माझी लहान मुलगी राहते. लाईट नाही म्हटल्यानंतर सगळी कामं अडून राहतात. तुम्हाला कसं समजावायचं मी? अरे राघव, तू काय बोलतोयस? तुझ्या घरचं लाईट मी कशाला कापू? माझ्या घरची लाईट कशी काय गेली? तू लाईट बिल भरलाय का? हा, ते एकदा बघून घे आणि नंतर मला बोल. अरे जेवणावर ना उठवता यार तुम्ही, कमाल आहे तुमची. ते चेक करून घे एकदा. हा आई बोल. राघवा, मी चालले. मी चालले रे बाबा. राघवा, जीव जातोय माझा. एकदा तुझी भेट झाली असते बाळा. मी चालले रे, मी चालले. काय झालं आई? हा, काय होत नाही. विचार, माझा श्वास कोणतोय रे. माझा श्वास कोणतोय. पंखा नाही, लाईट नाही. काय बोलतोस आई? मी आलो घरी, थांब. काय हो? काय आईला झालं? त्रास होतो. काय झालं? काय त्रास होतोय? माझा श्वास कोंडलाय. मला श्वास नाही घेता. अरे अरे फार काही झालेलं नाही अरे, तिला हवा लागत नाही. आम्हा हवा लागत नाही म्हणूनच कुदमरला ना जीव माझा. असं काय बोलताय तुम्ही? आई थांब. हे बघ, ऐक ऐक. दीर्घ श्वास घे. श्वास घे, सोड. श्वास घे, सोड. श्वास घे. अरे पण असं किती वेळ करत राहू मी? मला त्रास होतो राघवा. अगं आई, घाबरू नको जाऊ. आपल्या घरची लाईट गेली, बिल्डिंगची लाईट नाही गेली. हो, मग आपल्या घरची गेली ना, लोकांची गेली नाही. म्हणजे आपल्या घरची लाईट कापली गेली आहे. मग ती कशी येणार? मग ती नाही आली तर मला हवा कशी मिळणार? माझा दम. त्याचा काय संबंध? लाईट गेली, पंखा बंद झालाय फक्त. श्वास घे ना, कशाला घाबरतेस? पंखा बंद झाला म्हणून तर मला हवा मिळत नाहीये ना. मला पंखा हवाय रे. मला पंखा, हो. काय करू मी? तुम्ही घालताय हवा? आधी नाही सुचलं तुम्हाला? घाला. अरे तू काय सुचू देशील तर ना. आनंदी, हा, साहेबांनो. पण बघ ना, आपल्याच घरची लाईट गेली आहे. अरे बापरे, गेलीच का लाईट? हा. तरी मी त्या माणसांना थांबवत होतो पण नाही ऐकले. कोण माणसं? ते लाईट डिपार्टमेंटची माणसं आली होती. तू मगाशी मला सांगितलं नाही आली होती ते? सॉरी साहेबांनो, विसरलो. अच्छा, म्हणजे लाईट बिल भरले नाही म्हणून लाईट कापली वाटतं त्यांनी. आपण मागच्या आठवड्यातच आलं ना लाईट बिल. कसं भरणार लगेच? डेट निघून गेली असेल. मी तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे गेल्या महिन्यात तुम्ही भरलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगून ठेवलं होतं ना या महिन्यातलं बिल भरा म्हणून. नाही ठीक आहे, हरकत नाही, तुमची चूक नाहीये.
बघ तुम्ही आता आई फोनने मी भरतो आता लाईट बिल, घाबरू नकोस. अरे फोनने तू आता भरशील रे, लाख भरशील, पण लाईट आज रात्री कशी येणार? त्यांनी कापून दिल्यानंतर उद्याच येते. आई मी आलो, थांब जरा. ओ एकटे नका जाऊ. साहेबांनो थांबा. ह्या लाईटमुळे किमान आज तरी हे पोलिसात जाणार नाहीत. हे पोलिसात जायच्या आधी मला योजनाला गाठायला हवा. सर्व्हर डाऊन आहे, पेमेंटच होत नाहीये. चिंगे, माझ्या बाजूला झोपतेस खरी? लाथा मारू नको, माझे गुडघे दुखतील. हा मग तू खाली झोप ना, मला वर झोपू दे. अगं मला वर झोपायचंय कारण गुडघे दुखतात, तर मला खाली झोपायला लावते. काळजी आहे काजीची जरा. अरे हा मग तुझ्या नातीची पण काळजी घे ना. मला उशी. ही घे घे माझी घे. अरे बापरे, एक राहिली का? कमी पडते का? नाही नाही नाही, हरकत नाही. मी या चादरीची घडी घेतो ना उशाला. पण मग पांघरुण? नाही मला नाही लागत रात्रीची. बरं ठीक आहे. अजून काही लागणार आहे का? मला रात्रीचा जरा चहा लागतो, आई पाणी लागतं, पाणी. पाणी आणतो. आणलंय मी, पाणी आणलंय, हे घे. आणि आता बस हा, आम्ही पाहुणे असल्यासारखं नका वागू आमच्याशी. नंदू खरंच सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. अरे खरं तर ते माझी चूक झाली, बिल वेळेत नाही भरलं मी, आणि आता ट्राय करतोय पण सर्व्हर डाऊन दाखवतोय सारखं. उद्या उठल्या उठल्या आधी तेच काम करतो मी. हो राघवा, उद्या बिल भरून टाक बाबा. शेवटी आपल्या घरातली झोप ती आपल्या घरातली झोप, म्हणजे इथेही लागते झोप. लागेल ना? हा. पण मला एक कळत नाही, तुम्ही एवढी फॉर्मॅलिटी का? पण कसं आहे ना, तुम्ही सगळे आमच्या घरात आला तर आम्हाला खूप बरं वाटलंय. घर अगदी भरल्यासारखं वाटलंय, हो की नाही? हो. ठीक आहे, आता खूप उशीर झालाय, झोपूयात आपण. ए आजी तू खाली झोप. चालूच आहे का तुझं अजून? राघवा, वर्षासारखं हिचं पण लग्न लावून टाक रे. ए आई किप्पा म्हणजे आई, हो काय बोलताय तुम्ही? काय बोल? कशी कटकट करते. चिंगी, तू एक काम कर, तू ना आमच्या खोलीत आतमध्ये झोपायला चल. हा काका आहे ना, हा खूप छान गोष्टी सांगतो. हो तर छान गोष्टी ऐकता ऐकता तुला झोप लागेल, हो की नाही? नाही नाही नाही, वर्षातही आहोत ती आमच्या जवळ झोपेल, काही नाही. उगाच तुम्हाला ना ते झोपू देणार नाही. तुम्ही झोपा बरं निवांत. अगं असं काय आनंदी, तिला सवय आहे माझी. जा. चल चल, ये गोष्ट गोष्ट. मज्जा करू आपण. चल चल चल. नीट झोप, त्रास नको देऊ त्यांना. गोष्ट. बरं हे गुड नाईट आता. आणि काही लागलं तर हाक मारा. झोपा झोपा शांत. थँक्यू. सुलक्षणा, रात्रीचं घोरू नकोस ग, सगळ्यांना झोपायचंय. ही झोपली वाटते. चला. अरे राम. अगं बाई, इथलं पण लाईट गेली का? नाही नाही आई, यांनी लाईट बंद केले. आहे, फॅन सुरू आहे. हा झोपा झोप झोप. झोपा झोपा बाबा. हो. अरे राम. काय झालं? अहो चिंगी नीट झोपली असेल ना? झोपली असेल, नसती झोपली तर आली असते आपल्याकडे. झोपतो. एकदा बघून येऊ का? झोपली नसेल तर आपल्याकडे घेऊन येते ना झोपायला, आणि ती त्यांनाही झोपू देणार नाही, त्रास देत असेल. एकदा बघून येते ना. बरं जा. झोपा तुम्ही. नंदू, तू कम्फर्टेबल आहेस ना? हो हो. हा. हे बघ, पण तू हलू नको नाही तर उठेल. पाय माझे. चिंगी स्वतः गाढ झोपली आहे, त्या दोघांची मात्र झोप उडवली आहे हिने. आता कोण आलं? कोण आहे? मी आहे वर्षाताई, आनंदी. हा, अगं काही हवंय का तुला?
वर्षाताई मला काही नकोय. आत येऊ का 2 मिनिटं? हो ये ना. हे बाळ माझे कशी झोपली ती? अगं असू दे झोपू दे, गाढ झोपलीये. नाही नाही थांबा मी नीट करते. अगं माफ करा नंदू दादा, माफ करा खरंच. हळू. आनंदी मान तिची. झोप बाळ झोप. ऐक सॉरी. किप्पा म्हणजे तुम्ही कशाला सॉरी म्हणताय मला? तुम्ही सॉरी नका म्हणू बरं मला. मी काय म्हणते, मी हिला बाहेर घेऊन जाऊ का? तुम्हाला झोपू नाही देणार नाही तर ती. अगं नको, राहू दे, ती छान गाढ झोपलीये, राहू दे. बर तू का आली होतीस? तुला काही हवे का? मी देऊ मला का? काहीच नकोय. मला तुमच्या दोघांशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. हा मग बोल ना. इथे नको, इथेही झोपले, आपण बाहेर जाऊन बोलूया. बोल आता, काय झालं? मला तुम्हाला दोघांना हे सांगायचंय की मी उद्या योजनाला भेटणार आहे. काय? वर्षा हळू, सगळे झोपलेत. सॉरी. पण का चाललीस तू तिला भेटायला? गं वर्षाताई इतके दिवस झाले ही योजना पोलिसात नाही गेली अजून. ह्याचा अर्थ तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू असणार आहे. आणि कसं माहिती, हे प्रकरण ना पोलिसात जाण्याआधी आपल्याला मिटवता येत आहे का हे बघायला हवं ना. करेक्ट आहे तुमचं. म्हणजे तिने स्वतःचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केला, हा टीव्ही वरती येऊन स्वतः बोलल्या. पण मग त्यांनी त्या मुलीने पोलीस कंप्लेंट का नाही केली? तेच म्हणते मी. नेमकं काय कारण आहे ना हे कोणालाही माहिती नाही. आनंदी, पण तू गेलीस तर ती तुझ्याशी बोलणार आहे का? मला नाही माहिती, पण भेटल्याशिवाय कळणार पण नाही ना. तिला भेटायला तर हवंच, पण तुमच्या दादांना नाही आवडणार आहे. पण मला खरंच असं वाटतं की मी तिला भेटावं आणि तिच्याशी एकदा बोलावं. बरं ठीक आहे, तुला वाटतंय ना तर तू जाऊन ये. मला तुमच्या दोघांची एक मदत हवी आहे. काय? काहीही झालं ना, ह्यांना पोलिसात नका जाऊ द्या. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही बघतो. दादा पोलिसात जाणार नाही. थँक्यू. राघवा, अरे कधी येईल रे लाईट? किती दिवस राहायचं वर्षाकडे? आई, दादा घरात नाहीये ना, म्हणजे तो लाईट बिल भरायलाच गेला असेल. येईल थोड्या वेळात. आणि लेकीकडे थांबली तर काय बिघडलं ग? अरे का लाईट गेले तुमचे अजून आले नाहीये? नेमकं झालंय काय? मालतीताई, ओ कालपासून गेली आहे, ओ अजून आले नाही लाईट. अहो काही नाही झालंय. राघव लाईट बिल भरायचं विसरला होता. बिल भरायला गेला, आता येतील लाईट. हे उगाच. अरे बापरे. ओ बाळा, व्हेरी गुड. चल आता मी तुला छान ब्रेकफास्ट देते. आणि चिंगी, ब्रेकफास्ट झाल्यावर व्यवस्थित दप्तर भरायचे. कुठले सब्जेक्ट आहेत तेवढेच घेऊन जायचे, चुकीचे नाहीचे नाहीत, नाही तर सगळं धबाड. राहू दे, मीच येते बाई तुझ्या बरोबर बॅग भरायला. चल. चिंगूची आंघोळ झाली, मी पण करते आंघोळ. नाही, मी आधी करून घेतो कारण आंघोळ. मी पारोशी बसले, मला बरं नाही वाटत. आणि केव्हाची उठली मला केव्हाची काय, आता इतक्यात तर उठलीस. ते काय होतंय, पण मला जाऊ द्या ना. मी पटकन जातो आणि आंघोळ नाही, मला जाऊ द्या. हो तुम्ही माझ्याशी उच्चत घालत जाऊ नका बरं. बाबरे बाजूला चल, बाजूला म्हणते मी. माझं लाईट गेली तुमचे. लाईट नाही, माझं त्यांचं काय चाललंय? पहिल्यांदा आंघोळ कोण करणार याच्यावरून भांडतायत ते. भांडण कशाला करायचं? वर जाऊन आंघोळ करून यायचं. मला बघ. आंघोळ केली राघवा तू? हो. कुठे? आपल्या घरी. गिझर चालू नसला तर मग काय थंड पाण्याने आंघोळ केलीस का? नको ना रे, असं नको करत जाऊ. आई, एका दिवसाने काही फरक पडत नाही, एवढं बोलायची काय गरज आहे? सुलक्षणाताई, आमच्या इथे गिझर छान चालतोय आणि मस्त गरम पाणी येते. तुम्ही आमच्याकडे येऊन आंघोळ करा आणि माधवरावांना इथे आंघोळ करू दे. नाही, असं इकडे कशी काय आंघोळ करतील? माधवराव कुठे आहे? बाबा गेले आंघोळीला.
असं लबाड आहेत बघा. ते मला ना सगळ्या घरातले फसवतातच फक्त. तुम्ही एक काम करा, चला बघू आमच्याकडे आंघोळीला चला. चला तुम्ही चला. काय करू मी, माझं ना नशीब. बरं ऐक, तू तरी ऐकशील का? काय माझ्यासाठी गरम गरम चहा ठेव, आंघोळीनंतर मला लागतो. हा, मी ठेवते. देते चहा. चला चला. नाही, चहा आमच्याकडे घ्या ना. आंघोळीची जाते. काय एवढं असं? धन. आनंदी, आनंदी कुठे आहे? नंदुतारी कुठे आहे? बरं, दोघे कुठे आहेत? वाण सामान आणायला गेलेत. अरे आत्ताच